नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूरचा 5 रुपयाच्या नाण्याचा. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली होती. ते नाणं अत्यंत दुर्मिळ झालंय का, याचं कारण जे आहे ते एक कारण सांगायचं राहिलं होतं. ते म्हणजे फर्स्ट स्ट्राईक नाण्याची ज्यावेळेस छपाई करण्यात आली, ती टकसाळीमध्ये पाडण्यात आली, त्यावेळेस ती नाणी 5,000च्या आसपास छापण्यात आली होती आणि सेकंड स्ट्राईक मधली नाणी ही करोडोंच्या संख्येत छापण्यात आली होती. आणि म्हणून फर्स्ट स्ट्राईक आणि सेकंड स्ट्राईक मध्ये हा किमतीमध्ये हा डिफरन्स आहे. बाकी व्हिडिओमध्ये आपण सर्व व्यवस्थित डिटेल्स दिलेले आहेत. दुसरी एक सूचना आपणा सर्वांसाठी प्रामाणिकपणे करतो. ऑनलाईन नावाच्या म्हणजे ऑनलाईनच्या नावाखाली नाण्यांची खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये ऑनलाईन पैसे पाठवा, रजिस्ट्रेशन फीस, रजिस्ट्रेशन चार्जेसच्या नावाखाली बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबरची, आपल्या मित्रांची फसवणूक होते. तर तुम्हाला विनंती करतो की कोणीही इथून पुढे ऑनलाईन व्यवहार नाण्याच्या बाबतीत करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनेकांचे फोन येतात, सर हे नाणं माझ्याकडे आहे, आणि ज्यावेळेस आपण ते चेक करतो तर ते नाणं वेगळ्याच मिंटचं असतं. तर नाण्यांचे मिंट्स चेक करण्यासाठी आपण सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचं एखादं मॅग्निफायर घ्या. त्या मॅग्निफायरच्या सहाय्याने नाण्यांचं मिंट साल हे व्यवस्थित चेक करत जा. तर हे आपण सर्वांना विनंती करतो. यानंतर पुढील व्हिडिओ आपण अवश्य पहा. त्यामध्ये आपण एका वेगळ्या नाण्याची माहिती आणि त्याच्या किमती सांगणार आहोत. धन्यवाद.